गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी महाराजांच्या कशा सेवा करते किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय काय करते ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल। गुरुपौर्णिमा म्हटली की प्रत्येक स्वामी भक्ताला खूप सेवा करायच्या असतात, बऱ्याच अशा गोष्टी करायच्या असतात, छान सजावट करायची असते, महाराजांचा अभिषेक करायचा असतो। मी हे सुद्धा सगळं करायचे आधी, पण आराध्या झाल्यापासून गोष्टी व्यवस्थितरित्या होत नाहीत किंवा आपण जसा विचार करतो ना तशा पद्धतीने ते होत नाहीत। तर सकाळी मी सगळ्यांचं आवरून इथे सकाळची देवपूजा करून घेत आहे। तर आराध्या आज खूप चिडचिड करत होती। महाराज खूप परीक्षा घेत होते। कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग केलेलं नाही आहे, माहीत नाही आहे की कशा प्रकारे सेवा करणार आहे किंवा काय काय सेवा होईल, पण असो जे काही होईल ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते। तर इथे माझी रोजची दिवाबत्ती सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता आराध्या खूप लुडबुड करते, म्हणजे तिला प्रत्येक ठिकाणी असायचं असतं, तिथे उभं राहायचं असतं आणि मी जे काय करते ते तिला सगळं करायचं असतं। तर ही एका पद्धतीने चांगली गोष्ट सुद्धा आहे आणि कधी कधी राग पण येतो की ही खूप लुडबुड करते, त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा व्यवस्थित सेवा करता येत नाही। पण असो, अशाच पद्धतीने जर ती करत राहिली तर तिला सुद्धा स्वामी सेवेची आवड निर्माण होईल, तर असा मी विचार करते। तर तुम्ही बघू शकता ती रोज असा महाराजांना नमस्कार सुद्धा करते आणि तिथे छान उभी राहते, महाराजांच्या मूर्तीला हात लावते। तिला सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आवडतात, त्याच्यामुळे मी जर हे सगळं काही करत असली ना तर तिला झोप लागणं अशक्यच आहे, कारण तिला असं वाटतं आई काय करते ते आपल्याला बघायचं असतं। तर असो, अशा प्रकारे आमची सकाळची देवपूजा करून झालेली आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस ना गुरु शिष्याच्या नात्याचं, प्रेमाचं, आदर्शाचं प्रतीक मानलं जातं। गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वाद प्राप्त आपल्याला करता यावे असा हा शुभ दिवस आहे। सर्व विद्या, वेद, पुराण यांचं माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांनी ना यांचं अनन्यसाधारण महत्त्व म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असं सुद्धा संबोधलं जातं। अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचं, गुरुजनांचं, आध्यात्मिक गुरूंचं पूजन केलं जातं। त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा घेतली जाते, शिक्षण घेतलं जातं। गुरुबद्दल आपली असणारी श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अनन्यसाधारण असा दिवस। या दिवशी गुरुची विधिवत पूजा सुद्धा केली जाते। तर इथे छानपैकी आमची पूजा करून झालेली आहे। तर आता बघूया अभिषेकाचा मुहूर्त कधी लागतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर छान अभिषेक करावा असं मला मनोमन वाटत होतं, पण आराध्या झोपतच नव्हती। शेवटी ती 11:30 वाजता सकाळच्या झोपी गेली आणि त्याच्यानंतर मी आता अभिषेकाला सुरुवात करणार आहे। थोडा उशीर झालाय, पण असो, महाराजांचीच इच्छा समजून उशिरा का होईना पण मी अभिषेकाला सुरुवात केली। तर इथे अगदी साध्या पद्धतीने पाटावर मांडणी करून घेत आहे। पाटावर छान पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरते आणि त्याच्या पुढे सुद्धा एक पाट घेत आहे, जेणेकरून त्याच्यावरती महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करता येईल आणि मग अभिषेक झाल्यानंतर मी तिथं छोटीशी पूजा मांडून घेईल। महाराजांच्या मूर्तीवर मी कशा प्रकारे अभिषेक करते हे मी आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तरी सुद्धा मी आज थोडं सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून कुणाला जर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल तर ते व्यवस्थितरित्या करू शकतात। तर इथे मांडणी करून झालेली आहे आणि महाराजांची माझ्या देवघरात जी मूर्ती आहे ती मी तिथे आसनावर स्थापन केली। त्याचबरोबर इथे अभिषेक करण्यासाठी मोठी परातच घेतली आहे मी, कारण की माझी मूर्ती बऱ्यापैकी मोठी आहे, त्याच्यामुळे अभिषेकाचं पाणी सांडलं जाऊ नये, कारण की अभिषेक अर्धा ते पाऊण तास तरी चालतो, त्याच्यामुळे ते पाणी व्यवस्थित ताम्हणात साचावं आणि ते पाण्याला पाय लागू नये किंवा सांडलं जाऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची असते। तर बघा इथे अशी छान मी पूजा मांडली आहे। 2 दिवे घेतले आहेत, तेलाचा दिवा आणि त्याबरोबर तुपाचा दिवा। तर पूजेमध्ये ना तेलाच्या आणि तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व असतं। गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला प्रत्येकाला लावायचा असतो। तर देवपूजेमध्ये दिवा का लावतो हे मी आधीसुद्धा सांगितलं आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा ऊर्जा स्तोत्र पूजेमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतो, त्याच्यामुळे आपल्याला खूप छान असा प्रकाश करायचा असतो, जेणेकरून आपली जी पूजा आहे ती छान झळाळून निघावी। आणि पूजेमध्ये तर 4 चांद याच्यामुळे लागतातच, कारण की आपली पूजा अधिक खुलून दिसते आणि जर ते व्यवस्थित दिसलं तर आपल्याही मनाला समाधान वाटतं आणि पूजा व्यवस्थितरित्या घडली याचं मनाला समाधान वाटलं तर ती पूजासुद्धा महाराजांपर्यंत पोहोचते।
तर इथे पूजेची मांडणी करून घेतल्यानंतर मी महाराजांची पंचोपचार पूजा करत आहे. त्यांना अष्टगंध अक्षता वाहत आहे आणि त्याचबरोबर त्यांना आव्हानाच्या अक्षता अर्पण केल्या की महाराज, मी आता तुमची मूर्तीची जी मूर्तीचा अभिषेक करत आहे, तर तुम्ही ताम्हणात विराजमान व्हावं. तर असं हे आपण आवाहन करत असतो. तर पंचोपचाररित्या पूजा करून घेतली, धूपदीप ओवाळून घेतला आणि आता महाराजांची मूर्ती मी ताम्हणात घेत आहे. आता आपण पाण्याचा किंवा दुधाचा सुद्धा अभिषेक करू शकतो. मी आज महाराजांच्या मूर्तीवर अगदी साध्या पद्धतीने पाण्याचा अभिषेक करणार आहे. तर अभिषेक करताना कुठले स्तोत्र मंत्र म्हणावे ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर नित्यसेवेचं पुस्तक हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याकडे असतं. जे लोक केंद्रात जातात, स्वामी सेवेकरी आहेत, त्यांना प्रत्येकाला माहीत आहे. पण जे लोक नवीन चॅनलला जोडले गेले आहेत माझ्या माध्यमातून, त्यांना सांगते की नित्यसेवेचं पुस्तक तुमच्या कुठल्याही जवळच्या स्वामी केंद्रात मिळतं. तर तिथे पुस्तकाच्या सुरुवातीला स्वामी स्तवन दिलेलं आहे, बघा तुम्हाला दिसत असेल कदाचित. तर एक वेळा मी स्वामी स्तवन म्हणत म्हणत महाराजांच्या मूर्तीवरती हळूहळू पाण्याने अभिषेक करत आहे. तर माझी मूर्ती बऱ्यापैकी मोठी आहे. तर ज्यांची छोटी 3-3.5 इंचाची मूर्ती असते ना, त्यांनी फक्त डोक्यावरून पाणी टाकलं तरीही चालेल. पण माझं कसं होतं, मोठी मूर्ती असल्यामुळे मला व्यवस्थितरित्या अभिषेक करावा लागतो. मग पायावर, त्यांच्या तळपायावर, हातांवर, डोक्यावरून असं छान व्यवस्थितरित्या अभिषेक करून घेतला मग मी. तर इथे अभिषेक करता करता मी एक वेळा स्वामी स्तवनाचं पठण करत आहे, एक वेळा मी गणपती अथर्वशीर्ष म्हणणार आहे, पुरुष सूक्त म्हणणार आहे. शक्य झाल्यास 16 वेळा म्हणायचं, नाही तर एक वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर एक वेळा श्री सूक्त, एक वेळा पवमान सूक्त आणि एवढं सगळं. त्याच्यानंतर जर शक्य झालं तर रामरक्षा म्हणावी किंवा आपलं जे पुरुष सूक्त आहे ते 16 वेळा म्हणावं फलश्रुतीसहित. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात. तर हे सगळे मंत्रस्तोत्र मी जे सांगितले ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर मी अभिषेक करत आहे. तर अभिषेक करता करताना तुम्हाला गुरुपौर्णिमेची एक छोटीशी महती सांगते. पूर्वीच्या काळी ना, मौजीबंधनानंतर मुलांना गुरुगृही आश्रमात विद्या शिकवण्यासाठी पाठवत असत. तर गुरु मन लावून सर्व विद्या शिकवायचे आणि व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय धन आहे. विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असं विचारायचे. तर एकदा गुरु काय म्हणाले, तुला जर गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर मी जसं शिष्य तयार केले आहेत तसेच तू अनेक शिष्य तयार कर. तुझं ज्ञान इतरांना वाट, हीच माझी गुरुदक्षिणा. असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वपार आहेत व होतील सुद्धा. त्यांचं स्मरण, त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस आपल्याला साजरा करायचा असतो. वेदव्यासांनी ना गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारतांच्या 5 खंडांची सुरुवात केली. गुरुचं ज्ञान आणि त्यांचे विचार आचरणात यावे, आणावे आपण, हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश असतो. गुरूंच्या पूजनाने आपले पाप नष्ट होतात, आपल्याला शांती लाभते. त्याचबरोबर गुरूंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो. वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये या ग्रंथात वर्णन केलेलं आहे की ज्ञान आणि शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले आहे. गुरुचे मन संयमी व एकाग्र असतं. कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही. विद्यादान आणि न संपणारे हे श्रेष्ठ दान आहे. गुरुचे शिष्य सवाई व्हावा अशीच गुरुची आंतरिक इच्छा असते. असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झालेले आहेत. श्रीरामांचे गुरु वसिष्ठ, विश्वामित्र, श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी, कौरवांचे पांडव, एकलव्यांचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आणि एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण आणि शिवरायांचे गुरु संत तुकाराम, अशी परंपरा चालत आलेली आहे आणि हे सद्गुरूंचे स्वरूप आहेत. गुरु म्हणजे अढळ श्रद्धा, अढळ श्रद्धेने सर्व साध्य होतो. पूर्वीपासूनच गुरु शिष्याचं नातं खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक गुरुची गुरुदक्षिणा हीच असते की त्यांनी जे काही आपल्याला शिकवलं ते आपण दुसऱ्यांना सुद्धा द्यावं. तर प्रत्येक केंद्रात, दिंडोरी प्रणित केंद्रात सुद्धा हेच सांगितलं जातं की तुम्ही सेवा करा पण सेवेकरी सुद्धा घडवत जा. याच्याने काय होतं माहिती आहे का, की तुमच्याकडे ज्ञानाचा साठा आला तर तो तुमच्यापर्यंत मर्यादित नसून तो जर तुम्ही दुसऱ्यांना वाटला ना तर त्याच्याने सुद्धा चांगली व्यक्ती घडतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, जर तुमच्यामुळे लोक चांगली घडत गेली तर त्यांनी केलेल्या सेवेचं पुण्यफळ सुद्धा तुम्हाला मिळतं. तर तुमच्या सेवेचं तर बॅलन्स जमा होतंच, पण त्यांनी जर सेवा केली तर ते सुद्धा तुमच्या पदरी पडतं. त्याच्यामुळे आपण जे काही चांगल्या गोष्टी करतो, अर्थातच वाईट नाही, पण आपण जे काही चांगलं करतो, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघून जर लोकांनी शिकल्या ना तर याच्यापेक्षा जास्त मोठं पुण्य आपल्या पदरी पडूच शकत नाही. त्याच्यामुळे आपण अशा गोष्टी करत राहाव्या जेणेकरून
आपला आदर्श समोरच्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. कारण असं नसतं की आपले जे गुरु आहेत तेच फक्त श्रेष्ठ, तर आपण त्यांची पूजा करतो, पण त्याचबरोबर आपल्याकडनं सुद्धा लोकांनी 4 चांगल्या गोष्टी शिकाव्या हाच यामागचा उद्देश असतो. आणि याचमुळे गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि ती अशाच पद्धतीने साजरी करावी. तर इथे माझा अभिषेक करून झालेला आहे महाराजांच्या मूर्तीवर. आता मी महाराजांची मूर्ती छान व्यवस्थितरित्या स्वच्छ करून घेतली, महाराजांना छान पुसून घेतलं आणि त्यांच्या जागेवरती त्यांना पुन्हा स्थापन केलं. आणि मला एक गोष्ट आता तुम्हाला सांगावीशी वाटते की मी जितका वेळ अभिषेक केला तितका वेळ आराध्या खूप छान झोपली. शेवटी काय असतं माहिती आहे का, आपल्या मनात जे असतं ते महाराज शेवटी करूनच घेतात, कारण त्यांनासुद्धा त्यांच्या सेवेकऱ्यांना नाराज करायचं नसतं. तर सकाळी असं वाटलं होतं की अभिषेक होईल की नाही, पण असो महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि छान पद्धतीने अभिषेक करून घेतला. तर इथे मी महाराजांना आता छान छोटीशी तयारी करून घेत आहे. ही तुटलेली माळ तुम्हाला दिसते का, तर हे सुद्धा आराध्याचेच पराक्रम आहेत. तर तिने सकाळी सकाळी महाराजांची रुद्राक्षाची माळसुद्धा तोडली. तर असाच छोटा मोठा आगाऊपणा ती करत असते, पण असो माझ्याकडे दुसरी माळ होती ती मी आज महाराजांना घातली, तर मलाही वाईट वाटलं नाही. तर इथे छान मी महाराजांना फुलं अर्पण करून घेतली आणि त्यांची पंचोपचाररित्या पूजा करून घेतली. त्याचबरोबर नैवेद्यासाठी सकाळी तर मी काही बनवलंच नव्हतं, कारण वेळच नाही मिळाला. तर मी महाराजांना सकाळी फक्त दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला. तर असो महाराज छान ते ग्रहण करतील आणि माझ्यावर नाराज होणार नाहीत, कारण आपण जे काही श्रद्धेने करतो, चांगल्या मनाने करतो, ते महाराज सगळं स्वीकार करून घेतात आणि गोड मानून घेतात. तर इथे मी महाराजांना नैवेद्य अर्पण करून घेतला. आजचा दिवस तसा खूप विशेष आहे, कारण गुरुपौर्णिमा गुरुवारी आलेली आहे आणि आज माझी केंद्रात जाण्याची खूप इच्छा आहे. की महाराजांचं दर्शन घरी तर घडतच असतं आपल्याला रोज, पण केंद्रात जाऊन दर्शन घेण्याची आज माझी खूप इच्छा आहे. आणि आता बघूया ते शक्य होतं का, कारण पुण्यात जे लोक राहतात त्यांना माहिती आहे की इतका पाऊस पडत आहे की बाहेर निघणं शक्यच नाही आहे. आणि आराध्या लहान आहे, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जाण्याआधी खूप विचार करावा लागतो. तर बघूया ते शक्य होतंय का. तर बघा इथे अशी छान पद्धतीने मी महाराजांना छान वस्त्र परिधान केले, त्यांना माळा घातली आणि नैवेद्य वगैरे अर्पण करून अशी माझी पूजा दिसतीये. तर चला पूजा तर झाली आहे, तर आता आराध्या अजून उठलेली नाही आहे, तर म्हटलं आरतीसुद्धा करून घेऊ. तर इथे मी महाराजांची आरती करून घेतली. तसं तर बराच उशीर झाला होता, अभिषेक करत करत मला 12:30 पाऊण वाजले होते, पण असो एखाद दिवशी उशीर झाला तरी महाराज समजून घेतात. तर दुपारी का होईना पण मी आरती करून घेतली. मला माहिती आहे की दुपारी आरती करायची नसते, ही महाराजांच्या झोपेची वेळ असते, पण असो आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज महाराजसुद्धा दिवसभर जागेच असतील, कारण की त्यांनासुद्धा त्यांच्या सगळ्या स्वामी भक्तांना दर्शन द्यायचे. आणि माझी इच्छा होती, म्हटलं असू दे काही होत नाही, महाराजांना थोडं डिस्टर्ब करावं आणि आरतीसुद्धा करून घ्यावी. तर मी इथे आरती पण करून घेतली. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपल्याला सेवा करायची असते पण बऱ्याच अशा अडचणी येतात, कारण महाराजसुद्धा आपली परीक्षा घेत असतात की इतक्या सगळ्या अडचणींमधून की हा हार मानतोय की नक्की सेवा करतोय हे महाराजसुद्धा बघत असतात. तर बऱ्याचदा असं होतं, हे फक्त अभिषेकाच्या वेळेस नाही, जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा कुठली संकल्पयुक्त सेवा करत असाल तर सेवा करताना ना बऱ्याच अशा अडचणी येतात, पण आपण त्या अडचणींना मात देऊन जर सेवा करत राहिलो तर महाराजसुद्धा ती सेवा आपल्या हातून घडवून घेतात. कारण अडचणी ह्या येतच राहणार, पण त्यांच्यामधून आपण निराश न होऊन चांगला मार्ग जर काढला आणि वेळ साधून जर ते करत राहिलो तर ते होतं सुद्धा. तर तसंच आज माझ्या बाबतीत पण झालं. मी सकाळपासून खूप काही गोष्टी विचार केल्या होत्या की असं करू तसं करू, पण बाळ लहान असल्यामुळे काही वेळेला ते जमत नाही. तर असो, पण महाराजांनी शेवटी हळूहळू करून का होईना, थोडा वेळ लागला पण ते नक्कीच करून घेतलं. तर आज आहे पौर्णिमा, पौर्णिमेच्या बऱ्याच सेवा करायच्या असतात, सत्यनारायणसुद्धा करायचा असतो. तर मला माहिती नाही सत्यनारायण होईल की नाही. तर आता अभिषेक तरी झालेला आहे, आरती करून झालेली आहे, आता पुढचं आपण पुढे पाहूया. छान पद्धतीने पूजा झाली, मनाला खूप समाधान वाटलं, त्याच्यासाठी महाराजांचे खूप आभार. तर बघा दुपारी का होईना पण इथे मी मस्त रांगोळी काढून घेतली आहे गुरुपौर्णिमा विशेष, कारण आपली चौकट सुंदर दिसणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर काय झालं होतं माहिती आहे का, माझं कलशाचं नारळ थोडंसं खराब झालं होतं. तर मी वाट बघत होते रविवारी, मग मी भरला नाही कारण गुरुपौर्णिमा येत होती, म्हटलं 2 दिवस उशिरा भरावा जेणेकरून पौर्णिमेला आपला कळस भरला जाईल. तर इथे मी कळस भरण्यासाठीचं साहित्य एका ताम्हणात घेतलं आहे. तर मी याच्यावर आधीसुद्धा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे की मंगल कलशाची स्थापना देवघरात कशी करायची, तरी मी आज दाखवलं व्हिडिओमध्ये. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ सविस्तर बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवेल की मी मंगल कलश कसा भरला.
तर बघा संध्याकाळची आता इथे माझी देवपूजा करून झालेली आहे। तर मी महाराजांपुढे सुद्धा दीप प्रज्वलन करते आणि महाराजांना संध्याकाळी नैवेद्य दाखवला। तर अगदी साध्या पद्धतीचा नैवेद्य मी इथे महाराजांसाठी बनवला आहे। तर इथे तांदळाची खीर बनवलेली आहे, वरण भात आहे, भाजी पोळी आणि पापड। अगदी साध्या पद्धतीने महाराजांना मी आज नैवेद्य दिला। संध्याकाळ झालेली आहे, केंद्रात सुद्धा जायचंय, पण माहीत नाही अजून होईल की नाही, कारण आराध्याचे बाबा अजून आलेले नाहीयेत आणि बाळ लहान असलं की एकट्याने जाणं तेवढं शक्य होत नाही। आधी मी एकटी होते तर पटकन गाडी काढली की लवकर जाऊन येणं व्हायचं, पण आता तसं शक्य होत नाही। तर बघूया, नैवेद्य वगैरे दाखवून झालाय, तर आता जर आराध्याचे बाबा लवकर आले तर आम्ही नक्की केंद्रात जाऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवते, महाराजांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून जर तुम्ही सुद्धा केंद्रात गेले नसाल तर माझ्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा महाराजांचं दर्शन होईल। तर छानपैकी तयारी आमची झालेली आहे आणि आराध्याचे बाबा सुद्धा आलेत, तर चला म्हटलं आधी केंद्रात जाऊन येऊया। तर केंद्रात जाण्यासाठी आम्ही निघालोय। तसा तर उशीर झालाय, 8 सव्वा 8 झाले असतील, पण काही होत नाही, कारण की केंद्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा काही दिंडोरी प्रणित उत्सव असतात तर बऱ्याच वेळ उघडं असतं। तर त्याच्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याला महाराजांचं दर्शन घडावं हाच हेतू असतो, त्याच्यामुळे केंद्रात प्रत्येकाचं दर्शन होतंच। तर आम्ही सुद्धा निघालो। घरापासून केंद्र लांब आहे, 20 ते 25 मिनिटं लागतात। तर इथे आम्ही निघालो। तर केंद्राजवळ पोहोचलो आणि बघतो तर काय इतकी गर्दी, म्हणजे मेन रोडपासून तुम्ही बघू शकता गाळ्या जशा काय मुंगीच्या पावलांनी उभ्या आहेत, इतकी गर्दी। तिथे रोडावर उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे। तर तिथले जे सेवेकरी आहेत, सिक्युरिटी गार्ड वगैरे, ते गाडी थांबू सुद्धा देत नाही आहेत, म्हणजे केंद्र खूप आतमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे बाहेरच इतकी गर्दी आहे, इथूनच रांग सुरू होते। तर जर आता रांगेत लागलो तर किमान 1.5 ते 2 तास लागतील, तेव्हा कुठे जाऊन दर्शन होईल। आणि तितक्या वेळ आराध्या थांबेल की नाही माहिती नाही, कारण की शक्यच नाही आहे, बराच रात्रीचा उशीर झालाय। त्याच्यामुळे मन नाराज करून गर्दी बघूनच बाहेरूनच आम्ही परत घराच्या दिशेने वळलो आणि मनाला खूप वाईट वाटलं की महाराजांचं दर्शन घडलंच नाही। एवढ्या लांब आपण आलो आणि वाईट वाटलं, पण असो, काही नाही, गुरुपौर्णिमेलाच दर्शन घ्यावं असं काही नाही, उद्या परवा आपण येऊ आणि तेव्हा मी तुम्हाला घडवेल। तर नंतर गाडीवर येताना लक्षात आलं की घराजवळच महाराजांचा मठ सुद्धा आहे, तर तिथे जाऊया दर्शनाला, कारण प्रत्येक ठिकाणी महाराज हे सारखेच असतात। तर तिथे आम्ही पोहोचलो आणि तिथे सुद्धा सेमच परिस्थिती होती, कारण गुरुपौर्णिमेनिमित्त सगळे सेवेकरी भाविक मंदिरात येतातच, आपल्यासारखेच सगळे उत्सुक असतात आणि विचार करतात दर्शनाला येण्यासाठी। तर इथे आम्ही पोहोचलो तर इथे सुद्धा अगदी सारखीच परिस्थिती, इतकी गर्दी होती ना की आराध्याला गर्दीतनं घेऊन चालणं सुद्धा शक्य नव्हतं। आणि इथे आरती सुद्धा चालू होती, तर त्याच्यामुळे पण बरीच गर्दी होती आणि त्यांनी दार लावून घेतले होते, कारण आरती चालू होती। गेट बंद असल्यामुळे तर दर्शन शक्यच नव्हतं आणि गेट ओपन जरी झालं असतं तरी अगदी पार लांबपासून तुम्ही बघताय मी चालत चालली आणि पुढेपर्यंत गर्दी होती, तर दर्शन काही मिळालं नाही। तर रांगेतनंच म्हटलं घेऊया दर्शन, गेटमधून दिसण्याचं, महाराजांची मूर्ती तरी दिसतीये का बघण्याचा प्रयत्न करू, पण काहीच नाही, शक्यच होत नव्हतं। महाराजांनी खूप परीक्षा घेतली, तर केंद्रात तर दर्शन झालंच नाही, पण मठात इथे मी पायऱ्यांवरती गेले आणि थोडं पाय वर करून का होईना पण लांबूनच अगदी महाराजांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला। बघा मी तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवते। तर अशा पद्धतीने का होईना, तर असं गोड मानून घेऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ। तर जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, कारण की आराध्या खूप लहान आहे आणि इतका वेळ थांबणं शक्यच नव्हतं आणि गर्दी पण बरीच होती, तर महाराज पण कुणाकुणाला दर्शन देणार, म्हटलं असो, जसं झालं तसं का होईना, आपली इच्छा तर पूर्ण झाली। आणि अशा पद्धतीने आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली।